रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडे, कैलास फड, निखिल फड यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा महिलेने आरोप केलाय, तर रंजना नागपूरकरांना ओळखत नसल्याचा दावा कैलास फडने केलाय। मंत्री धनंजय मुंडे आणि आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप कैलास फडने केलाय। 17 लाखाची मागणी केली, त्याच्या परळीत गेली, परळीत त्यांच्या घरी अंगणात गेली। धनंजय मुंडेला दिले तुम्ही पैसे? हो, धनंजय मुंडे हजर होते, तिथे समक्ष हजर होते, तेव्हा त्यांनी तेलाच्या डब्यात खुले नाही कराय, त्यांनी फक्त उघडून ते टेपिंग टेप लावला होता खाकी रंगाच्या डब्यामध्ये। त्यांनी पाहून घेतले, जा म्हणे तुमचं काम लगेच होते म्हणे। जेव्हा मला माहित झालं की मला पैसे तर गेलेच, माझं काम होत नाही म्हणून, तर मी लगेच मागणी केली। मी परळीला गेली, मला तिकडे चढवून निखिल फड, त्यावेळेला साहेब होते, निखिल फड, त्या कैलास फड आणि धनंजय मुंडे साहेब, त्यांची बायको घरी होती, त्यांची आई पण होती, पण मला त्यांनी रिव्हॉल्वर इथे माझ्या गळ्याला लावली। आलीस तर तुला खतम करून टाकू म्हणे, आमच्या याच्यात तसंच चालते, कुठं गाडून टाकूत पता नाही लागणार। मी जाणं बंद करून दिलं। नागपूरकर यांना ओळखत पण नाही, माझा त्यांचा कुठला संबंध नाही, आणि आजपर्यंत मी त्यांना जर कोणी कॉल केला असेल किंवा त्यांनी मला कॉल केला असेल तर त्याचा CDR काढण्यात यावा, आणि परत माझ्यावर आणि माझ्या मुलावर आणि आमच्या आडून दोघांच्या धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, आणि याच्या पाठीमागं कोण आहे याचा शोध घेतला।